अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नव कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी कल्पनेचे बाधा न कवने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया सावे कल्याण नामा म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखे निदान पांडुरंग कल्पनेचे बाधा न कवने काळी ही संत मंडळी सुखी असो श्री गुरुचरण सरोज रज निज मुन मुकुरु सुधारी बनरवु रघुबीर बिमल जशो जोदय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोय हर हो कलेस हे दुख भंजन मारुति मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिकरे सागरी तारिली भव सिंधुसी बांधिला से तुझेने अनाथा दीना करणे तू कयाने तुका स्वामी तो हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जळी रक्षिले निर्जीव कागदा अनुरेनु यातो कडा तुका कशाये वडा तुका कशाये वडा तुका कशाये वडा अनुरेनु यातो कडा तुका कशाये वडा तुका कशाये वडा तुका कशाये अनुरेनु यातो कडा तुका कशाये वडा तुका कशाये वडा तुका कशाये वडा अनुरेनु यातो कडा तुका कशाये वडा तुका कशाये वडा तुका कशाये वडा कशाये वडा अकल्पाविषय व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे घाटेवाडी तालुका के जिल्हा बीड या ठिकाणी सुरू असलेला गेले 17 वर्ष सुरू असलेला अखंड हरिनाम सप्तक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि चालू असलेलं 18वे वर्ष आणि 18व्या वर्षातील आज जागराची सेवा आपल्या सर्वांच्या वतीने सर्वांच्या प्रेमापोटी सर्वांच्या आग्रहाखातर माझ्या वाट्याला आलेले आहे। अतिशय सुंदर भव्य दिव्य वातावरण सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह अतिशय सुंदर वातावरण आहे। आणि आज
बहुसंख्येने आजूबाजूच्या 25 किलोमीटर 30 किलोमीटर 35 किलोमीटर लोक आज और 50 किलोमीटर, क्या बात आहे, 50 किलोमीटरवरनं लोक या ठिकाणी ऐकायला आलेले आहेत. किती सुंदर वातावरण आहे बघा तुमचं. आणि सेवेकरता घेतलेला अभंग मागणीपर आहे. गेली 7 दिवस आपण सर्वजण या भक्तिसागरामध्ये न्हावून गेलेला आहे. भगवंताचं अखंड नामचिंतन केलेलं आहे गेले 7 दिवस. आणि जी भक्ती केलेली आहे त्या भक्तीचं फळ आजच्या दिवशी मागायचं असतं. हा दंडक आहे. आणि आज भक्तीचं फळ मागितलं की ह्याचा प्रसाद उद्या सकाळी तुम्हाला मिळत असतो दुपारी 12 वाजता. आज फक्त मागायचं असतं. आता तुम्हाला वाटत असेल बाळासाहेब आले तर या ठिकाणी बाळासाहेबांनाच बघायला सगळे आलेले मला वाटतंय. इतर वेळी एवढी गर्दी आम्हाला माहिती आहे. बाळासाहेबांना बघा आणि तुम्हाला वाटत असं आता बाळासाहेब काय दिखाना घालत्यात इथं. आणि कधी म्हणतात अरे बघताय काय हाना, असंच ना. पण असं इथं काही होणार नाही. कोणाला हाना, कोणाला हाना, लावून जाऊ का तुमच्या ते तुमच्यातच. तिथं रामभाऊ पाहिजे, सुभाषराव पाहिजे, मग त्यांच्यात लावता येते ते मला. पण तुमचं प्रेम बघून भारावून गेलो मी. खरंच मनापासून तुमचं कौतुक करतो. तुमचं इतकं प्रेम आज समाजामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही खरेदी करू शकता. पैसे देऊन प्रत्येक गोष्ट खरेदी करू शकता. पण एक गोष्ट किती पैसे दिलं तरी तुम्ही खरेदी करू शकत नाही. ती गोष्ट म्हणजे प्रेम. आणि तुम्ही एवढं सगळ्यांनी आम्हाला फुकट न विकत घेता प्रेम दिलंय. ह्याच्यापेक्षा आम्ही काय अजून भाग्यवान पाहिजे. कौतुक आहे तुमचं, कौतुक आहे, कौतुक आहे, कौतुक आहे, कौतुक. मला सांगायचंय काय, भक्ती सागरात न्हावून गेलेला आहात असं तुम्हाला वाटत असेल. बास ही कीर्तन ऐकली, प्रवचन ऐकली, ज्ञानेश्वरी ऐकली, आता आपल्याला प्रत्येकाने गळ्यात माळ घातली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असेल का नाही? वाटतंय का? सोनं देऊ का तुम्हाला? एक तोळा देऊ? माळा आणल्यात माझ्याकडे 600-500 माळा आहे, ते देऊ का? लाकीटं देऊ सोन्याची? तुम्ही काय म्हणणार, लाकीटं महत्वाची द्या, सोनं कशा, माळा कशाला? माळा निबंधनात घालता का आम्हाला? का जड होत्यात का माळा? जड होत्यात का माळा? आपलं अख्खं आयुष्य गेलं, आयुष्य कशावारी? खाण्यावारी. समाधान झालंय का? समाधान झालंय का? किती जण माळकरी ह्याच्यात वर बसलेली? आता वर बसलेल्यांच्यावर बोलो. माळकरी म्हणजे थोडी लहरे कशाला पार्टी पडून देत आहे? माय मावल्यांनी किती माळा घातलेल्या? हात वर करा. भरपूर आहेत, भरपूर आहेत पुरुष. वा. आणि तुम्हाला सांगू का, खरा वारकरी संप्रदाय कुणी जपला असेल ना, ते मराठवाड्याने वारकरी संप्रदाय जपलेला लक्षात असतो. काय तुमचं प्रेम आहे पांडुरंगावरती, इतकं निश्चिम प्रेम आहे. अष्टादश संतांच्या वरती इतकं तुम्ही प्रेम करताय, तसा तुमच्यापेक्षा आमचा भाग सदन, आमचा भाग सदन. कारण आम्ही ऊसाचे उत्पादक आहोत. तुम्ही आमच्याकडे ऊस तोडायला येता, तुम्ही आमच्याकडं ऊस तोडायला येता म्हणजे आमच्याकडं ऊसाचा पैसा जास्त आहे. पण पैशाचा माज असल्यामुळं ज्या भगवंतानी पैसा दिलाय त्यालाच विसरून गेलोय आम्ही. पण तुम्ही त्याच्यावरती मनापासून प्रेम करताय. इतकं भव्य दिव्य तुम्ही या ठिकाणी सप्त सादर करताय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं. आता मी तुम्हाला 8 दिवस प्रत्येक रविवारी तुम्हाला हसवत असतो, बरोबर आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे का? हो म्हणा की. हसवत असतो. पण या ठिकाणी बाळासाहेबांना बघायचं, या ठिकाणी कीर्तनकार भरत महाराज, या ठिकाणी काय होतं माहिती का, आज समाजामध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहेत का?
लहान मुलांच्या त्याला अंडरपॅन्ट नीट घालता येत नाही, त्याला मोबाईल नीट घाला येतो, मोबाईल नीट हात चालता येतो, येतो का नाही, येतो का नाही? त्यांनी खरेदी करून आणलाय काय? बापानेच दिलाय ना, बापानेच दिलाय. आमच्या सकाळी महिला उठल्यापासनं TV समोर असतात आणि मला सांगायचंय आपल्याला सगळं काय बघायला मिळत असेल उठल्यापासून झोपेपर्यंत वाईट बघायला मिळतंय. काय ऐकायला भेटत असेल ते फक्त आणि फक्त वाईट ऐकायला भेटतंय. आणि हा लागलेला आपल्या देशाला वनवा आहे. आई रे बेमान दुनिया 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 आई रे. हे माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत का बहुमान, औरत का बहुमान. आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे. ही बैमान दुनिया आहे. प्रत्येकाला स्वतःचा स्वार्थ दिसतोय, समाजाचं काही देणं घेणं कुणाला पडलेलं नाही. हा व्यसनांचा, हा अराजकतेचा लागलेला, हा देशाला लागलेला वनवा आहे. आणि हा वनवा विजवण्याचं काम जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय करतोय. वारकरी संप्रदाय कुणाला काय देणं घेणं राहिलं नाही, फक्त वारकरी संप्रदाय करतो. आणि माणसाने जिथले तिथं विसरायला शिकलं पाहिजे. बाळासाहेब तिथं, कीर्तनकार इथं, जर तिकडचं हिकडं घेऊन आलं तर फजिती होती, आयुष्यात फजिती होती. ऐका, आपल्या गावात सप्ताह कमिटी आहे, हाय किती जणांची? 11 जणांची. 11 जणांना सगळीच सहकार्य करताल असं नाही, सगळीच सहकार्य करतात का? सगळ्यांनी वर्गण्या दिल्यात का? वर्गण्या दिल्यात का सगळ्यांनी? खोटं बोल नका सर, खोटं बोलू नका, झाकून ठेवायचं नाही कधीच. दिल्यात का वर्गण्या सगळ्यांनी? का रोग लागला का तुम्हाला वर्गण द्यायला सप्त्याला? तमाशा असतो गावात, तमाशा असतो ना, तमाशाला देता का सगळी लगेच? हा, तमाशाला सगळी देणार आणि सप्त्याला तुमचा हात जड येतात काय? बरं, तीच कमिटी बिचारी इतकी चांगली असते, कमिटी इतकी चांगली, स्वतःचा प्रपंच बघून हे धर्मकार्य पार पाडण्यासाठी सगळ्याच्या दारात भिकाऱ्यासारखी भीक मागतात, वर्गणी द्या, वर्गणी द्या, वर्गणी द्या. आणि आपण जागीरदार असल्यागत आज या, उद्या या, सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या, 21 घ्या. थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. आणि त्या कमिटीला आडवं लावणारी काय कमी नसतात गावात. एक जणाने असंच कमिटीला आडवं लावलं, म्हणजे का रे, सप्ताह गावचा, वर्गण्या गावच्या, लोक गावची, पंक्ती गावच्या, आणि तुम्ही 5-6 जणच पुढारी झाला, 11 जण, तुम्हाला काय लाजाबेजा वाटतात का? ती म्हणली, बाबा तुम्हाला काय म्हणायचंय काय, आमचं काय चुकतंय का? तसं नाही, तुम्ही सगळं पुढं करता, माईकमध्ये तुम्ही जर बोलता, बाकीच्यांना पुढं येऊन द्या ना थोडं. त्यांच्या लक्षात आलं ह्याच्या काहीतरी डोक्यात दिसतंय. ती म्हणली, तुझं म्हणणं काय? ती म्हणली, काय नाही, कीर्तनकारांचा आभार जे मानता नाही, कीर्तन संपल्यावर तुम्ही ती दुसऱ्याला मानून द्या ना एका दिवशी. कमिटी म्हणली, तुला मानायच्यात का? बाकीच्यांचा मरून तुला हो, मला मानायच्यात म्हणला. त्याची मित्र म्हणली, हे बघ, तू माईकमध्ये कधीच बोलला नाही, ह्या भानगडीत पडू नको, त्यांचं चालवलं आणि त्यांनी व्यवस्थित त्यांचं त्यांनाच करून दे, तुम्ही का बसा म्हणला. ह्यांच्या बापाचा सप्ताह काय? मी उद्या आभार मानणार कीर्तनकारांचं कीर्तन झाल्यावर. कमिटी म्हणली, मानायच्यात ना मारून द्या, नाही तर चांगल्यात खिळ घालेली आपली बंद पाडल, पेक्षा आभार मानतो जातो. आणि ती अवलाद माईकमध्ये कधीच बोलली नव्हती, कधीच माईकमध्ये बोलली नव्हती. आणि त्याच्या एकच डोक्यात, उद्या कीर्तन झालं की कीर्तनकाराचा आभार मी मानणार.
आणि दुसऱ्या दिवशी योगायोगाने त्या गावात माझं कीर्तन आणि त्याच्यात योगायोगा असा सकाळचं त्याचं जवळचं नातेवाईक वारलं नातेवाईक आणि तिथे मैतीला गेलं तिकडं मैतीला गेलं ती कधीच माईकमध्ये बोललं नव्हतं त्याच्यामुळे लक्षात आलं त्याच्या आपण मशानभूमीत आलोय लोक जमल्यात आपल्याला कधीच माईकमध्ये बोललं ना आपल्याला संध्याकाळी समजा माईक पुढे उभा राहिलो आणि एवढी लोक बघितली आणि जर आपल्या मांड्या विठ्ठल 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 करायला लागल्या थरथड उडायला लागल्या तर आपदा नको मग तिथं आपण श्रद्धांजलीचं प्रॅक्टिस म्हणून भाषण करू मशानभूमीत त्यांनी श्रद्धांजलीचं भाषण केलं बाबा आणि ती इकडं आलं ती इथं आलं 4 कामं बाजूला ठेवली आणि कीर्तनाला बसलं ती कीर्तन माझं झालं आणि कमिटीत लोक म्हणले महाराज तुमचा आभार हे मानणार आहेत म्हणले चांगले म्हणलं आमचा माईक त्यांना काढून दिला आम्ही आणि उभा राहिले ते माईक मध्ये बरं ती मशानभूमीतलं भाषण त्याच्या डोक्यात होतं त्यांनी डिलीट मारायला पाहिजे हिथं घेऊन आलं ती फॉर्मेट मारलंच नाही आणि सुरुवात केली आता नुकतंच आपल्या घाटीवाडी गावामध्ये वैकुंठवासी भरत महाराज शिंदे अर्थात बाळासाहेब यांचं अतिशय दुर्दैवीरित्या दुःखद निधन झालं पण ईश्वरी सत्यपुढे कोणाचं काही चालत नाही त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली असा राग आला मला म्हटलं थार थोबाडीत ठेवून द्यावा त्याच्या पण ती माझ्या पुढचं होतं माझ्या डोळ्यातला त्यांनी राग बघितला आलं 500ची गुंडाळी करून नोट हातात ठेवली पाया पडलं जशी 500ची नोट बघितली रागच निघून गेला म्हटलं मरून द्या 500 तरी मिळलं तसंच खिशात दाबलं डायरेक्ट आता घरी गेल्यावर तुम्ही कुणाकडे पैसे देता कुणाकडे बायकोकडे अजून सुद्धा वट एक नाही त्यांचा बर ती तुम्ही देता का त्या घेत्यात तुम्हाला काढायच्या आधी घेत्यात त्या आपण देतो आमची बायको तर मी झोपेतनं उठायच्या आधी 500 गावलं की डायरेक्ट दुकानात गेली सामान घेतलं माघारी फिरली दुकानदाराने हाक मारली ओ बहिणी इकडे म्हणले का हो दादा काय झालं नाही तुमचा नवरा सगळ्या महाराष्ट्राला प्रबोधनाचा डोस पाचतोय असं वागा तसं वागा नीट वागा आणि तुम्ही काय करताय ती म्हणली झालं काय ही बघा म्हटली नोट कसली दिली या ती नोट बघितली तर ती अर्धी 200ची आणि अर्धी 500ची होती गुंडाळी करून दिलेली नोट आता तिचा माणसाचा अपमान झालेला तिचा ती राग आलेला ती राग कुणाव काढणार दुसरं कुणाव दावा ऐकून कोण घेतो बाईला सारखं ऐकून कोण घेतो नवरा तशी तावातच आली झोपेतच होतो उठा मी तर घाबरलोच म्हणलं झालं काय उठा म्हणली सगळ्या महाराष्ट्रभर बोंबलत हिंडता आता हे बोंबलत आहे का हे आम्ही आलो ती सगळ्या महाराष्ट्रभर बोंबलत हिंडता नोटा नीट बघून घेता येतात अरे झालं काय म्हणलं हे बघा कसली नोट आणली अर्धी 200ची ना अर्धी 500ची लाज वाटाय पाहिजे तुम्हाला यावर कळत ना अजून मूर्ख कुठला म्हणजे इतकी नाही म्हणली इतकी काय ती डोक्यावर पडली काय पण खवाळली म्हणलं झालं काय ही नोट अशी दिली आता मला फसवलं माझं काय चुकलंय म्हणलं पण मी आणि माघार घेतलेली चांगली बरं का गृहमंत्र्याच्या बशी माघार घेतलेली चांगली गृहमंत्री वेगळा आणि गृहमंत्री वेगळा गृहमंत्र्याच्या बशी माघार घेत तो शहाणा डोकंच लढवायचं नाही मी पण काय केलं ती नोट खिशात ठेवली डायरेक्ट आळंदीला गेलो आळंदीला एकादशी होते दुसऱ्या दिवशी द्वादशी आणि द्वादशीला गुरुजींच्या आमच्या मठात गेलो गुरुजींच्या आमचं गुरुजी म्हणजे अण्णा 125 किलो अण्णा अशी कल्पना करायची गुरुजींच्या पाया पडलो आणि 500ची नोट हातात ठेवली आणि पाया पडलो गुरुजींनी न बघता खिशात घातली म्हणजे गुरुजी म्हणले बाळो 500 रुपये म्हणलं गुरुजी तुमच्या आशीर्वादानं माझं इतकं चाललंय म्हणलं लय पैसे मिळतात मला 500 तुम्हाला राहू द्या
त्यांनी इकडं तिकडं बघितलं नाही, कोपरीच्या खिशात हात घातला, दंडकीच्या खिशात, आणि 2000ची नोट काढून माझ्या हातात ठेवली. मला टेन्शनच आलं. म्हणलं 500च्या बदल्यात 200. आला म्हातारी नोट बीट बघितली ना आपल्याला मारायला हे म्हणलं खालासच का एका बुक्कीचं डोकं फोडणार ते म्हणलं. कारण अण्णा तसंच म्हणतात ना. मला घामच आला, पण लक्षात आलं गुरुजींना फासावणं पाप आहे. त्यांना सांगितलं पाहिजे गुरुजी माझ्याकडून असं झालंय म्हणून. मी गुरुजींच्या जवळ गेलो. गुरुजी म्हणलं मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. गुरुजी म्हणले हा बोल काय. पण माझा धाडच व्हाय नाही. ती म्हणले एक काम कर बाळू, तू आधी जेवायला बस. द्वादशीच्या पंक्ती बसल्यात, आधी जेवाय बस आणि नंतर निवांत बोल, निवांत बोल. पण माझं मन काय राही नाही. असं वाटायचं ही म्हातार खाया घालून मारते का काय डोक्यात ह्याच्या कोणास ठाऊक बाबा. मी कसा तरी जेवाय बसलो. अर्धीच चपाती घेतली, पण माझं त्या चपातीवर कसलंच लक्ष लागत नव्हतं. मी चपातीकडे बघायचो, तिरकं गुरुजींच्याकडे बघायचं असं. तर गुरुजींचं माझ्याकडेच लक्ष. गुरुजी म्हणायचं सावकाश होती तुझं, नंतर बघतो काय ती, तू तुम्हाला घाम यायचा. आता काय वाया खरं नाही म्हणलं, तू मरतोय रे, शेवटचा दिवस आज. जेवण उराकलं. गुरुजींना म्हणलं गुरुजी मला काहीतरी बोलायचंय. गुरुजी म्हणले हा आता बाळो तुला काय बोलायचंय ते बोल. गुरुजी म्हणलं माझ्याकडून एक चूक झाली. मगाशी मी तुम्हाला 500ची नोट दिली ती नीट बघा ना. ती म्हणले तुझी 500ची मी नंतर बघतो, आधी मी तुला 2000ची दिली ती नीट बघ ना. माझी तरी अर्धी 200ची अर्धी 500ची होती, ह्यांचं 3 तुकडं जोडलं होतं. हे फासवा भस्मी. गुरुला सुद्धा फासावते. आम्हाला फासवलं, आम्ही तरी काय करू. तवापासून ठरवले नोटा बघून घ्यायच्या जाग्या व्हायतवर, आणि असल्या नोटा आमच्या आपल्याच वाटणीला असल्या कोण बघायला जातो परत. अजिबात नाही, अजिबात नाही. कसलंच म्हणजे ताणच राहिला नाही कोणा डोक्यात. फक्त स्वार्थी जीवन झालेलं आहे. आणि तुम्ही लक्षात ठेवा, आमच्या पाया पडताना तुम्ही आमच्या पाया, आम्ही तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही. आमच्यात आशीर्वाद द्यायची ताकद काय येत आवा. आम्ही संत आहे अजिबात, संतांचा अनुवाद करतोय संत अजिबात. पण लोक आमच्या पाया पडते ती, लोक पडते ती पडते ती बारकी पोरं असतात ना, बारकी बारकी हा त्याला म्हणते पाया पड पाया पड, बाप्पा 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 करा बाप्पा करा. त्याला ती टेकत नाही तरी ती म्हण नको मला बाप्पा, नको मला बाप्पा, आणि बाप्पा करा बाप. तसंच मुंडकं टेकून त्याला बाप्पा करा बाप्पा करा. ती बारक कधीच पाया पडत नाही. का पडत नाही माहिती का. त्याला सांगायचं असताना बावळ्यांनो मी अजून काही पापच केलं नाही तर ह्याच्या का पाया पडू. तुम्ही पाप केल्यात म्हणून पाया पडताय. आमचा आशीर्वाद एक जण बरं का, एक जण गेल्या वर्षी पाया पडला 100 रुपये दिलं. गेल्या वर्षी पाया पडला 100 रुपये दिलं. मी म्हणलं बा जा तुझं कल्याण होईल, तुझं कल्याण होईल. आता गेल्या आठवड्यात परत भेटलं 10 रुपये देऊन पाया पडलं. म्हणलं कसं काय, गेल्या वर्षी 100, आता तुमच्या आशीर्वाद आपलं लय चांगलं झालं. आतापर्यंत 2 एकर गेलं. पुण्यात गेलो. पुण्यात गेल्या वर्षी एक पोरग शाळेत चालू होतं परीक्षेला. बरं झालं म्हणलं महाराज तुम्ही आला, दर्शन द्या, आशीर्वाद द्या. पाया पडलं. जा म्हणलं मेरिटमध्ये येशील, मेरिटमध्ये. आता परत भेटलं ती 6 महिन्यांनी. आता भेटलं. म्हणलं कसं काय, चांगलं तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळालं, आमचं 6चे 6 विषय गेलं. म्हणजे देऊ का थोडा आशीर्वाद. ते मला माझं राहिलंयच काय आता. हा 92 वय, 92 वय 86 ना, 88 92 झालंच की आता. मला सांगायचंय काय, समाज बिघडत चाललेला आहे आणि समाज सुधारवण्यासाठी फक्त वारकरी संप्रदाय काम करतोय. आणि म्हणूनच या धर्म कार्याचं आयोजन केलेलं आहे अतिशय भव्य दिव्य. आणि आज आपल्याला मागायचंय. नामदेवराय मागणी करतायत. मागणी आपली मागणी आणि संतांची मागणी ह्याच्यात फार फरक आहे. फार संत स्वतःसाठी कधीच मागत नाहीत, ते समाजासाठी मागतात. समाज सुखी झाला पाहिजे, समाजातलं दुःख नाहीसं झालं पाहिजे, ही संतांची मागणी असते. त्यांचा अवतारच त्याच्यासाठी असतो. ते अवतारच घेत असतात त्याच्यासाठी. ते उपकारासाठी आले घर जावय कुंटी, आले घर जावय कुंटी, आले घर जावय कुंटी.
आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी येते उपकारासाठी 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 उपकारासाठी येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी येते उपकारासाठी येते ह्या समाजा उपकार करण्यासाठी संतांचा अवतार आहे आणि संत स्वतःसाठी कधीच मागत नाहीत. आपलं सांसारिक जीवांचं मागणं वेगळं आहे. आपण संसारातलंच काहीतरी मागत असतो. बरोबर आहे का? बरोबर आहे का? सांसारिक जीव गटांगळ्या खातो त्या संसारामध्ये. बरोबर आहे का? समाधानी नाही. आपण दुःखाने पिचलेलो आहोत. सर्व जीव दुःखी आहोत. सांसारिक आहे का? सुख आहे का? आपल्याला सुख मिळालंय का? तुमचे लग्न झालेत का? बायका आहेत का तुम्हाला सगळ्याला? बायका आहेत ना? कशासाठी केली बायको? लाजायलाच लागला बाबा गडी. अहो बायको कशासाठी केली तुम्ही? आता घेऊ का थोबाडीत मारून चाटा चाटा? बायको केली ही कशासाठीच माहित नाही. कशासाठी केली मग? बायको सुख मिळावं म्हणून केली ना? सुख मिळावं म्हणून केले ना? दिलंय का सुख? अहो दिलंय का सुख? तू घाव तुला दाखवतो असंच ना? दिलंय का सुख? एक जणाने हात वर करून सांगा. एक जणाने, महाराज मी लग्न केलं आणि मला संसारामध्ये 100% बायको चांगली मिळाली. 100%. एक जणाने हात वर करून सांगा. त्याचा सत्कार करणार आहे मी इथं. एक जणाने हात वर करून सांगा. त्याला लगेच सत्कार करणार आहे मी इथं बाळासाहेबांच्या वतीने. एकाला पण नाही. एकाला पण नाही सर. तुम्हाला एकाला सुद्धा संसारात चांगली मिळाली नाही बायको. बर एका महिलेने सांगा. एका महिलेने की महाराज मी संसारात पडले मला 100% चांगला नवरा मिळाला आहे. त्याचा हित सत्कार करतो. 100% 99% नाही. 100%. लाजा तुम्ही लाजा. माझ्याकडे काय बघताय? कमळेश्वरच्या महिला आहेत काय? बारामतीच्या तुमच्या गावातले तुमचे सगळे ह्या एकीचा हात वर नाही काय? बर आता एक काम करायचं. घरी जायचं. नवरा चांगला मिळाला आणि 100% घरी जायचं आणि नवऱ्याला सांगायचं हिकडचा तांब्यात तिकडं करायचं नाही. आयुष्यभर बसून खायचंय तर मी सांभाळणार. 15व्या दिवशी जर त्याला नाही पाण्याचा हांडा घेऊन तिकडं धाडला कुठं बघा म्हणचाल कामा धांड्याचं वाय कुठं बसून खाता. बर इकीने हात वर करून सांगा. इकीने मी माझ्या नवऱ्याला आजपर्यंत त्याच्या पाठीमाग त्याला इकीर शब्दात अजून बोलले नाही. अजून ह्यो बाबा असाच आहे, ह्यो बाबा तसाच आहे. आईचंच ऐकतो, बहिणीचंच ऐकतो. आणि मी सांगाय केली की ह्याची कानाचं धड बसतात. आज कोण म्हणले नाही. खोटं बोलला तर हिथंच अटॅक घेऊन मारताल देवा पुढं.
कुठे आहेत का इथं? आहेत का इथं? मला बघू द्या तरी कोण नशिबवान पात्रात गावल्या तुमच्या. काय वा. त्या म्हणतात मी माझ्या नवऱ्याला आजपर्यंत इकिरी शब्दात बोलली नाही. त्या म्हणतात मला माहीत नाही. संसार असाच आहे, संसार असाच आहे. प्रत्येकाला तिथं संसारात सुख पाहिजे. आपल्या वाट्याला इथे दुःख दुःख दुःख, पण सुख संतांच्या संगतीमध्ये आहे. कारण संत भगवंताच्या चरणाचं दर्शन देतात, भगवंताची जवळ एक साधून देतात, तिथं सुख मिळतं तिथं. पण आपल्याला ती सुख आवडत नाही. आपलं मागणं देवाला काय, देवा माझं लगीन होऊ दे. बरं देव म्हणला कसं नाही कसं बाबा दिली पाहिजे पोरगी, लग्न झालं. परत देवा मला पोर होऊन दे. आता ती पण त्यांनीच द्यायचं का? मग तुम्ही करता काय? काम काय असतात तुम्हाला उद्योग? बरं बाबा देव म्हणला चला ह्याला पोरग पण देऊ द्या. पोरग दिलं. देवा हे नीटनीटकं निघून दे, म्हणजे संस्कारिक निघून दे. संस्कारिक निघालं. परत देवा ह्याला पोरगी बघून दे. आपल्या मागण्या ह्याच. बर मरेपर्यंत आपण फक्त मागतच असतो. मरेपर्यंत मागण्या आपल्या संपत नाहीत. कधीच संपत नाहीत मागण्या. सांसारिक जीवाच्या मागण्या कधीच संपत नाहीत. बर मागाव काय ह्याची तरी अक्कल पाहिजे का नाही? ह्याची तरी अक्कल पाहिजे. काय मागितलं पाहिजे देवाला? एक भिकारी होता, एक भिकारी. आणि भर उन्हामध्ये पायात चप्पल नाही, डांबरीच्या कडेला ते भीक मागत बसायचं. भीक. एका शेठचीला दया आली, त्याची दया आली आणि त्याला 1 तोळ्याचं नाणं दिलं. 1 तोळ्याचं नाणं. जा म्हणले की आयुष्याचं कल्याणच करतो तुझ्या. त्याने आता 1 तोळ्याचं नाणं घेतल्यावर त्याने भीक मागायचं थांबाव. अजिबात थांबला नाही. त्याने 1 तोळ्याचं नाणं एका पडक्या वाड्यात नेऊन पुरलं. परक्या वाड्यात नेऊन पुरलं. आणि त्याला आता वाटलं आपल्याकडे मजबूत पैसा आलाय, आपल्याला आता काही लग्न करायला हरकत नाही. त्याने केली पोरगी बघायला सुरुवात. आता भिकाऱ्याने लग्न काढले म्हणल्यावर भिकाऱ्याला पोरगी कुणाची मिळणार? भिकाऱ्याचीच. लगेच पोरगी मिळाली की लगेच त्यांचं लग्न पण झालं. बरं भिकारी असल्यामुळे त्यांची पोरं पण पटापटा झाली. गरीबाच्यात अजून एक उदाहरण सांगतो. एक म्हातारी, तिच्या घरात 7-8 नातवंड, तिची 7-8 8-10 नातवंड, 2-3 पोरांची. आणि बारकं 1-1.5 वर्षाचं पोरगं नेलं दवाखान्यात. त्याच्या छातीत दुखत होतं म्हणून दवाखान्यात नेलं. दवाखान्यात आणि डॉक्टर म्हणले ए डॉक्टर, आता ती आडाणीच होती, तिला आवाजावर बोलायचं तरी कळतं. ए डॉक्टर ह्याला बघ काय झालं या. डॉक्टरने तपासा घेतलं. डॉक्टरने बघितलं, तपसून चेक केलं तर त्याच्या हृदयाला होल होतं. होल. त्या डॉक्टरने सांगितलं मावशी ह्याचं ऑपरेशन करावं लागेल. अरे कर की मग पटकीने म्हणले. ऑपरेशन? तिला इडीला म्हणजे आडाण्याला तिला काय काय, अरे कर की म्हणली पटकीने. ती म्हणली अहो मावशी याला खर्च आहे. किती? 4 लाख रुपये खर्च आहे. 4 लाख? इकडे दे त्याला, इकडे दे. मरून मेलं तर पुढच्या वर्षी दुसरं होईल. पुढच्या वर्षी दुसरं होईल. आणि एका श्रीमंताचं तेवढ्याच वयाचं श्रीमंताचं पोरग त्या डॉक्टरकडे नेलं. त्याच्या पण छातीत दुखत होतं. डॉक्टर बाळाला काय झालं? तपासा लवकर. डॉक्टरने बघितलं त्याच्या छातीला होलय, ह्याला ऑपरेशन करावं लागेल. करा म्हणले. किती खर्च होईल? ते म्हणले 5 लाख रुपये. 50 लाख रुपये येऊन द्या, ह्याला वाचवा. कारण त्या म्हातारीला गॅरंटी होती पुढच्या वर्षी दुसरं होईल, ह्याला गॅरंटीच नव्हती. होतंय का नाही? 50 लाख जाऊन द्या म्हणले. ही वाचलं पाहिजे. म्हणजे गरीबाच्या पटापटा पोरं होते. ती श्रीमंताला होईल का नाही ह्याची गॅरंटी नाही. तसं त्या भिकाऱ्याला पोरं पण झाली. आणि त्या भिकाऱ्याने एक दिवस सांगितलं बायकोला, आपण म्हणला आपण काय गरीब नाही, आपण गरीब नाही. मग आपल्याकडं 1 तोळ्याचं सोन्याचं नाणं आहे. 1 तोळ्याचं. अगो बाया म्हणजे 30,000 रुपये सोनं, 60,000 रुपये सोनं चाललंय. 60,000 पटकी ना ना. ती कुठं आहे? हाय म्हणली. पडक्या वाड्यात पुरून ठेवलंय मी. ती भर उन्हाचं निघालो.
पाय तापल्यात खाली, जमीन तापली, पाय चटाचटा करत्यात, फोड यायची वेळ झाली आणि ती चाललं होतं तिकडं. आणि तिकडून राजा चालला होता, राजान प्रधान. आणि त्यांनी बघितलं का रे माझ्या जनतेचं हाल, काय माझ्या जनतेचं हाल चालल्यात आहे. पायात चप्पल नाही आणि तो भिकारी तिकडं उन्हातानाचा चाललाय. दया आली त्या राजाला, दया. त्यांनी विचारलं प्रधानजी, आता तुम्ही प्रधानच्या, तुम्ही प्रधानजी आणि मी राजा, हा सावध थांबायचं फक्त. प्रधानजी, त्या माणसाला बोलवा. प्रधानजीने हाक मारली. हाक मारा, इकडे या म्हणा, इकडे या, या या पुढे आल्या. हा सावध थांबाय, सावध. तो भिकारी आला आणि भिकाऱ्याला विचारलं कुठं चाललाय, पाय पडत्यात जुज, तुला त्रास होत नाही का? लय त्रास होतोय, पण करू काय, माझं सोन्याचं नाणं आहे एक तोळ्याचं, तिथं मी पडक्यावाड्यात पुरून ठेवलंय, ती आणाय चाललोय. एका तोळ्यासाठी अरे मरतो का, पायाची आग होत असेल ना, मग काय करू म्हणला. प्रधानजी 10 तोळं सोनं द्या. द्या की. त्याने 10 तोळं सोनं दिलं आणि म्हणले ही घेता 10 तोळं सोनं, आता तरी जाऊ नको, आता 10 तोळं सोनं तुला दिले, आता तू काय करशील? राजे, तुमचा माझ्या उपकार झाल्यात, ह्या 10 तोळ्यातला 1 तोळा मी मोडीन, ह्याची चप्पल घेईल आणि परत त्या पडक्यावाड्याकडे जाईल. का ती नाणं आणायला. राजाला वाटलं ना का याला इतकं दिलं तरी ही परत त्या पडक्यावाड्याकडे जातोय. प्रधानजी, ह्याला अर्ध राज्य देऊन टाका. दिलं. प्रधानजीने लगेच नकाशा आणला, नकाशा मांडला, त्या भिकाऱ्याच्या पुढे नकाशा मांडला आणि त्याचा अर्धा भाग केला, हिकडचा अर्धा आणि हिकडचा अर्धा. त्या भिकाऱ्याला सांगितलं अर्ध राज्य तुला देणार आहे, अर्ध राज्य. भिकाऱ्याला आनंद झाला. बोल कुठलं पाहिजे, 2 भाग केल्यावर बोल कुठलं पाहिजे. तो म्हणला ह्याच्यात वाडा कुठल्या बाजूला आहे, वाडा. म्हणजे बोंबलत परत त्याला तिथं त्याचा जीवच गुतला होता नाही त्याच्यात. तसं संसारी लोकांचं जीवच त्याच्यात गुतला असतो संसारात ते मागणी करण्यासाठी. संत तसे नाहीत. संत बर मागणी कोण करतय, भगवंताचे लढवाळ भक्त नामदेवराय मागणी करतायत. त्यांचं प्रेम किती, प्रेम भगवंताचं नामदेवरायांचं प्रेम आहे का? वयाच्या 5 वर्षापासून भगवंताच्या मनापासून प्रेम करणारे एकमेव संत नामदेवराय. एक दिवस दामा शेट्टी त्यांना बाहेर जायचं होतं, त्यांचा नियम होता दामा शेट्टींचा की भगवंताला रोज दूध घेऊन जायचं, रोज दुधाचा नैवेद्य दाखवायचा, त्याशिवाय पुढचा व्यवहार काहीच करायचा नाही. दामा शेट्टींचं नित्य नियम कधी चुकला नाही 12 वर्षात. आणि एक दिवस दामा शेट्टींना बाहेर जायचं होतं. दामा शेट्टी बाहेर गेले ना, आईने सांगितलं नामा, नामदेवराय बारके, नामा अरे तुझे बाबा बाहेर गेलेले आहेत, एक काम कर, हा दुधाचा गाडवा घे आणि पांडुरंगाला दाखवून ये, दाखवून ये. निवद दाखवायचा असतो बरं का, खाया घालायचा नसतो देवाला. आपण काय करतो, दाखवतो, खाया घालत नाही, त्यामुळे तो तुम्हाला पावत नाही, लक्षात असू द्या. नामा हे दुधाचा गडवा घे आणि पांडुरंगाला दाखवून ये. आता नामदेवराला काय कळणार, ते बारकं बाळच, त्यांना काय माहिती दाखवायचं असतो का खाया प्यायला लावायचं. नामदेवराय गेले आणि पांडुरंगाला सांगितलं ए देवा, ए देवा, आज माझे बाबा घरी नाहीत, त्यामुळं मला दूध घेऊन लावलंय, धर पिऊन टाक पटकीनी. पांडुरंग म्हणलं आ तुझं पप्पा येत होतं माझ्याकडे तर कधी मला पी म्हणलं नाही, तर नुसतं लांबणं दाखवत होतं आणि तू मला पी म्हणतोय. ए देवा पटकन पी, मला तेवढीच काम नाही, मला लय काम आहे. बोला का देवाला दम, पटकीने पी. भगवंताला दया आली. किती निरागस बाळ आहे, किती बारकं बाळ निरागस आहे. भगवंताला दया आली. ह्याच्या हातनं दूध पिलं पाहिजे, ह्याच्या हातनं दूध पिलं पाहिजे. का तेवढ्या कळवळीने अंतःकरणापासून सांगितलं देवा दूध प्यावा लागतंय. आणि भगवंताने नामदेवरायांचा प्रेम बघितलं आणि ते दुधाचा गडवा तोंडाला लावला, संपूर्णच टाकला, सगळं दूध पिलं. बारकं बाळ तुमच्यापेक्षा लय लहान, तुमच्या कितवीला आहे तू?
तुला नाही विचार, तुला कितवीला आहे? 8वीला. प्रश्न विचारू का? हा नक्की? मोबाईल केवढ्याचा आहे? 17,000चा. कोणी दिलाय? कुठे आहे पप्पा? कोण आहे पप्पा? पप्पा अरे पप्पा. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या त्यातला पहिला श्लोक सांग. पुढे पप्पाला माईक टाकू डोक्यात. पप्पाच्या आहे का त्याच्या हातात मोबाईल आहे? ते शिकल चांगलं. तुम्ही काय पप्पा? तुम्ही का नका मोबाईल देऊ. मोबाईलने मुलांचं मात्र होतं. माझं बोलणं कडू लागल, कडू लागल, पण लक्षात असू द्या, आपली मुलं बिघडवण्यासाठी आईबाप कारणीभूत आहात. आईबाप. मार्केटमध्ये आंबा येतो, मार्केटमध्ये आंबा येतो विक्रीला. तो पूर्ण पिकायच्या आधी येतो, लवकर पिकवला जातो. ते लवकर पिकवण्यासाठी त्याच्यावर काय मारतात माहिती का तुम्हाला? पावडर मारतात, कार्पेट मारतात आणि तो लवकर पिकतो. मुलींच्या आईने सावध आहे का? तो लवकर पिकतो. तसं आपली मुलं कच्ची आहेत, अजून कच्ची, तोपर्यंत ही कार्पेट त्यांच्या हातात देत आहे, ती लवकर परिपक्व होत आहेत. नेट चालू केल्या काही वाईट साईट त्याच्यावर येतं आणि मुलं ती बघतात, तुमच्या नजरात चुकवून बघतात. तुमची मुलं बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि याला कारणीभूत फक्त आईबाप असणार आहेत. माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल बाळासाहेब, असं का बोलतायत? मुलं बर्बाद व्हायला आईबाप कारणीभूत आहेत. मी सांगतो तुम्हाला, आईबापच कारणीभूत आहेत. अहो नामदेवरायांच्या हातने देव दूध प्याला. आपलं कार्ट तर आपल्या हातनं खातं का? माय मावल्याला विचारतो, खातं का? खाऊ शकत नाही. तेव्हा नामदेवरायांच्या हातने दूध प्याला आणि उड्या मारतच नामदेवराय घरी आला. उड्या मारतच दूध प्याला. घरी आलं आणि विचारलं, नामा आला होय तू? आलो. आणि मग गाडव्यातलं दूध कुठे? आता हे अन्याय झाला माझ्यावर. तूच सांगितलं की त्याला पाजून या म्हणून. नामा तुला दूध पाजून याय सांगितलं, देव कधी दूध पियत नाही. अगं पण पियाला ना देव, माझा विश्वास ठेव ना थोडा, पियाला देव. नामा हे बघ, नेहमी रोज दुधाचा नैवेद्य माघारी आल्यावर मी तुलाच देते का नाही? तुलाच होत, मलाच देते. आज तुलाच देणार होती, पण असं देवाच्या नावावर खोटं खपू नाही, खोटं बोलू नको. खरं सांग, काय केलं दुधाचं? प्याला का नाही तू? अगं देव प्याला. तेवढ्यात दामा शेट्टी बाहेर आलं आणि दामा शेट्टीने विचारलं, काय झालं? बघा तुमच्या लेकराचं धड बिघडलं, कार्ट तुमच्यामुळं. आई सांगते बापामुळे बिघडलं आणि बाप सांगतो आईमुळे बिघडलं. ह्याच्यात पोरगं बिघडलं. काय झालं? बघा ना म्हणतो, देव दूध प्याला म्हणतो. या नामा काय केलं खरं सांग मला. अहो बाबा, या आईने मला सांगितलं देवाला दूध पाजून ये. मी गेलो आणि देव घटा दूध प्याला. हिला विश्वास बसला. नामा मी अजून तुला सांगतोय, खरं बोल, देव कधी दूध पित नाही. अहो बाबा, खरंच दूध प्याला. खाडकीने नामदेवरायांच्या कानाखाली तर लगेच ताड दिशेने वाजवली. नामदेवराय गाल चोळायला लागलं. देवा, तुम्ही झाला दूध पिऊन लठ्ठ, आमचं कानफळ फोडलं घरच्यांनी. नामा खरं सांग, दूध प्याला. अहो खरंच दूध प्याला. आता धड घेऊ का? चल अजून गाडीवर दूध भर. चल मला बघून दे कसा दूध प्याला ते. परत दूध भरलं. परत दामा शेट्टी माग नामदेवराय फोडून परत देवाला सांगितलं. नामदेवराय दरवाजाच्या माग उभा राहिलो आणि तिथं भगवताला सांगितलं नामदेवरायांनी, देवा माझ्या अन्याय झालाय, घरच्यांचा माझ्यावर विश्वास नाही. तू दूध प्याला हे माझ्या घरच्यांना खरं वाटत नाही, तुला दूध प्यावा लागल. भगवंताचा नाईलाज झाला. भगवंत पुन्हा दूध पेले आणि मग दामा शेट्टींना कळले, अरे 12 वर्ष फक्त आपण देवाला दूध दाखवतच होतो. खरा भक्त कोण आहे? तर नामदेवराय. फिरविले देऊळ जग माझी ख्याती, फिरविले देऊळ जग माझी ख्याती,
रामदेवा